मुंबईच्या चेंबूरमध्ये एका शालेय बसवर झाड कोसळून एका चिमुरड्याचा हकनाक बळी गेल्यानंतर उशिरांना का होईना पण आता महानगरपालिकेचं वृक्ष प्राधिकरण ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. मी सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आहे आणि या पार्कावर बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेकडून आता नोटिसेस लावण्यात आलेले आहेत. दिस ट्री मे फॉल बी अवेअर अशा नावाचे जे वॉर्निंग बॅनर्स आहेत ते सध्या सर्व झाडांवरती या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. झाडांची छाटणीसुद्धा सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे हे जे झाड आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाच्या अगदी समोरचं झाड आहे आणि हे झाड वाढलं होतं. या झाडाची छाटणी आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे झाडसुद्धा धोकादायक आहे, यापासून सावध राहा असा इशारासुद्धा इथून मॉर्निंग वॉक करणाऱ्या इव्हनिंग वॉक करणाऱ्या सगळ्या नागरिकांसाठी आता लावण्यात आलेल्या आहेत. सूचना जारी झालेल्या आहेत. आपण पाहतोय की 5 जुलै रोजी जेव्हा वेगवान वारे वाहत होते आणि बरीच शिवाजी पार्कमध्ये झाडं कोसळली होती, त्यानंतर इथल्या स्थानिकांनी सुद्धा महानगरपालिकेबाबत त्यांच्या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. झाडांची छाटणी होत नाहीत, फांद्या जर अंगावर पडल्या तर जबाबदार कोण असा सवालसुद्धा विचारला होता आणि त्या अनुषंगाने आता महानगरपालिकेचं वृक्ष प्राधिकरण जे आहे ते काम करतं आहे. ठिकठिकाणी आपण पाहतोय की झाडांची छाटणी झालेली आहे आणि त्या झाडांचे जे ओंडके आहेत ते कशा पद्धतीने ठेवलेत ते देखील आपण पाहतोय आणि राज ठाकरे यांच्या अगदी घराच्या समोरचं हे झाड आहे, त्यामुळे काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते आता महानगरपालिकेकडून करण्यात येतं. याला कशा प्रतिसाद मिळणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.